छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची आज तुरुंगातनं सुटका झाली आहे। तब्बल 17 दिवस कोठडीत राहिल्यानंतर कोरटकर कोल्हापुरातल्या कळंबा जेलमधनं बाहेर आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात त्याला कोल्हापूरमधून बाहेर पाठवलं। दरम्यान कोठडीतल्या या 17 दिवसात काय काय घडलंय पाहूयात। प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका। तब्बल 17 दिवसानंतर कोरटकर जेल बाहेर। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर जेलमधून बाहेर आलाय। जामिनाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी त्याला कळंबा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं। याआधी अनेकदा कोरटकरवर हल्ले झाले होते, त्यामुळे आज अतिशय काळजीपूर्वक त्याला कारागृहातून बाहेर काढलं। त्यानंतर विमानानं कोरटकरला मुंबईत पाठवण्यात आलं। छत्रपतींचा अवमान करून फरार झालेल्या प्रशांत कोरटकरच्या कोल्हापूर पोलिसांनी 24 मार्च रोजी तेलंगणातून मुसक्या आवळल्या। त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकर भोवतीचा तपासाचा फास आवळून सीडीआर रिपोर्टनुसार कोरटकर यानंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणलं। यानंतर कोर्टानं कोरटकरला 5 दिवस पोलीस कस्टडीत ठेवलं। यानंतर कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं विषयाचं गांभीर्य ओळखून कोरटकर यानं दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे कोरटकरची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली। यानंतर कोरटकर यानं जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयाचं दार ठोठावलं। त्यानंतर तब्बल 17 दिवसांनी प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मिळाला। कोर्टानं हा जामीन देत असताना अनेक नियम आणि अटी घातल्या। कोर्टाकडून 50,000 रुपये जात मुचलक्यावर जामीन मिळालाय। तक्रारदार आणि फिर्यादी यांना इजा पोहोचवण्याच्या दृष्टीनं कोणताही प्रयत्न करू नये, तपासाची गरज असेल त्यावेळी जुना राजवाडा पोलिसात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। गुन्हा कोल्हापूरमध्ये दाखल झाल्यानं नागपूरच्या प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहात ठेवण्यात आलं। नंतर सुरक्षेसाठी त्याची रवानगी अंडा सेलमध्ये करण्यात आली। या कोठडीत कोरटकर एकाकी पडल्याचं पाहायला मिळालं। कोरटकरला कळंबा कारागृहाच्या अंडा बराकमध्ये ठेवण्यात आलं। 12 दिवसाच्या काळात त्याच्या पत्नीनं एकदाच भेट घेतली। पत्नी सोडल्यास त्याला इतर कुणीही भेटलं नाही। स्वतंत्र बराकमध्ये कोरटकरला ठेवल्यानं त्याचा इतरांशी कोणताच संपर्क आला नाही। बराकीत त्याला वर्तमानपत्र आणि पुस्तकं देण्यात आली नाहीत। बराकमध्ये आपल्याच विचारात कोरटकरचा एकांकी वावर होता। जेवण देखील कमी प्रमाणात घेत असल्याचं समोर आलं। जेलमध्ये कोरटकरला कोणतीही विशेष सुविधा देण्यात आली नाही। छत्रपतींचा अवमान केल्याची एवढी मोठी शिक्षा मिळेल असं स्वप्नातही न वाटलेल्या कोरटकरला न्याय व्यवस्थेनं चांगलीच चपराक लगावली। हीन कृत्य करून सुद्धा मगरुरीत राहणाऱ्या कोरटकरला चांगलीच किंमत मोजावी लागली। या देशात राज्यात कायदा आणि महापुरुषांचा सन्मान सर्वश्रेष्ठ आहे, हेच या प्रकरणातून पाहायला मिळालं। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।